भोकर तालुक्यातील सोनारी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पूर्व दिशेला नुकताच पेव्हर ब्लॉकचा रस्ता तयार करण्यात आलाय. मात्र रामेश्वर विठ्ठल इबितवार यांच्या घरापर्यंत हा रस्ता करण्यात आलेला नाही. संबंधित रस्ता अवघ्या 10 फूट अंतरावर थांबवण्यात आल्याचा आरोप प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भोकर पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलंय. रामेश्वर इबितवार यांनी यापूर्वीही या अन्यायाविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात रस्ता पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासन देऊनही अनेक महिने उलटून गेल्यानंतरही रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वैयक्तिक द्वेषापोटी आणि भेदभावाच्या भूमिकेतून आपल्याच घरापर्यंत रस्ता करण्यात आला नसल्याचे रामेश्वर इबितवार यांनी सांगितले. गावातील इतर ठिकाणी रस्ते होत असताना आपल्यावर अन्याय होत असल्याने अखेर पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत घरापर्यंत रस्ता पूर्ण केला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा ठाम पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय. गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड. पहिलं जे रस्ता होता आतापर्यंत 25 वर्ष झालं चालले आम्ही तिथून. आत्ताच बंद केलेत तर रोड आल्यानं बंद केलेत. ते रोडच्या पहिलं नव्हता, वट्टा नव्हता किंवा काहीच नव्हतं. रोडच्या पहिलं काहीच नव्हतं. आतापर्यंत 25 वर्षापासून चाललेत. ते 2002ला तहसीलदार साहेबांना दिलेली आहे रस्ता. पोळ होता, अमुक होता म्हणाले, तर आत्ता बंद केलेत रस्ता. रोड तिथपर्यंत जाणं आहे. महाजन रायकवाड विठ्ठल रामेश्वर जे रस्ता मागाला आहे हे खरीप परिस्थिती आहे आणि तिथपर्यंत रस्ता जाणे आहे. त्यापर्यंत रोड आणि त्या CC हे आलेले नंतर बंद केले साहेब. कारण काय आता हे आमच्या घरापर्यंत येऊ नये म्हणून उपोषण आहे की नाही 20 तारखेपर्यंत करून देतो बॉम्ब म्हणून आम्ही आहे की नाही माघार घेतली. गावातले सरपंच ग्रामसेवक यांचं काय म्हणणं आहे? याचं म्हणणं काय करतोच म्हणाले. 20 तारखेपर्यंत करून देतो बॉम्ब म्हणले. सगळं लेखी पत्र लिहून दिलेत. अजून करायला तयार नाहीत. आज 20, 24, 25 तारीख आहे. उपोषणाला इथं आजपासून आमचा रस्ता झाल्याशिवाय आम्ही इथून उठणारच नाही. त्या घरात बसलो, आम्हाला उपोषणाला बसलो, रस्ता झाल्याशिवाय मी उठणार नाही. माझं बरं वाईट काही झालं तर प्रशासन याला जबाबदार राहणार.